डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2024 मंडळांनी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने परवाना घेणं बंधनकारक आहे। परवानगी घेण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी करता प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या सूचनांचं पालन व्हावं। मंडळांनी महावितरणाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी, जेणेकरून मंडपामध्ये शॉर्ट सर्किट होऊन इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2024 च्या अनुषंगानं सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, आरटीओचे अधिकारी, महावितरणाचे अधिकारी, शांतता समिती सदस्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2024 चे सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी व सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालयात संयुक्तपणे बैठक आयोजित करण्यात आली होती। त्याच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त एम राजकुमार हे होते। उत्सव काळात सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी। मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2-3 भाग मोकळा सोडावा। मोकाट जनावरांपासून मूर्ती, फोटोस धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी। देखावे, चित्र आक्षेपार्ह नसावेत। उत्सवाचं पावित्र्य राखावं। मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्यविषयक, सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी, असंही पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे। या मंडळाच्या स्पीकरच्या बॉक्सच्या जागी ओपन करू शकत नाही अशा अडचण नाही आहे, पण ज्या त्या मंडळांना असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही आम्हाला अगोदरच नाव देऊन टाका, जेणेकरून एक डेसिबल मीटर आपण सोबत ठेवतो आणि त्यात जे रिडिंग आहे त्यानुसार होऊन द्या, समजलं? आणि तुम्ही जे म्हणतात ते ओपन करू शकत नाही म्हणून, आता एक मोबाईल फोन आहे, आत असं पण करायची म्हणजे ओपन करूनच असं पण करायचं। सर, जे गेल्या वेळेस मध्ये मिरवणूक झाली ना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला होता सर। ते जे प्रॉब्लेम नाही होणार आहे तशा लागू, समजलं? सर्वांना एक नियम लावला तर संपला विषय, तर नवीन काय मुद्दा घेऊन यायचे नाही। नवीन असं म्हणजे तर सर्वांना एक करून बसायचे म्हणजे ते काम होणार नाही। जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे दोन्ही मध्यवर्तींनी अग्री केलेले आहे त्यानुसार जाऊ दे, ठीक आहे? दुसरी महत्वाची गोष्ट सर, उद्यापासून जे गाड्या आहेत सर, 15 फूट शिवाजी कप मार्गे, स्पेशल मार्गे, परत देगाव नाक्यावरून, तर 15 फूट चौकातून येणाऱ्या मिरवणुकीची संख्या ही जास्त असते। त्याच्यामुळं गेल्या वेळेस एक शिवाजी चौकातून येणारी गाडी, एक सिद्धेश्वर मंदिर आणि एक देगाव नाका असं गाड्या सोडलेली, तर मागच्या गाड्या पूर्ण लावून लागल्या। तर माझी विनंती आहे की शिवाजी चौकातून जास्त कॅपॅसिटी असल्यामुळे मिरवणुकीची, तर त्याच्यामुळे पहिले 2 सोडून 1-2 आणि 1-2 असं एक राहावं आणि प्रत्येक चौकामध्ये म्हणजे डफरी चौक असेल, फॉरेस्ट असेल, महापौर म्हणल्यावर तर पोलीस प्रशासन असतं, त्याबरोबरच रेल्वे स्टेशन असेल त्या ठिकाणी बंदोबस्त करून म्हणजे गाड्या पुढे जातील, कारण महापौर बंगल्यापर्यंत गाड्या पोलीस प्रशासनाने गेल्या वेळेस बरोबर केल्या होत्या, पण स्टेशनजवळ गाड्या अडकल्या होत्या, तर पुढे गॅप होता स्टेशनपासून ते पहिल्या चौकापर्यंत। मध्यवर्तीच्या अध्यक्षांनी सहकार्याने जाऊन गाड्या पुढे घेतल्यामुळं लॉक झाला आणि जो पारंपरिक मार्ग आहे फॉरेस्टपासून, जिथं फ्री चौक, फॉरेस्ट, चांदणी चौक, महापौर बंगला, स्टेशन आणि नवी असा पारंपरिक मार्ग आहे गेल्या 70 वर्षापासून। गेल्या वेळी त्या डफरी चौकातून गाड्या गेल्या, तर पूर्ण गाड्या जे गेल्या डफरी चौक मार्गे असत्या किंवा फॉरेस्टमधून, तर ते डफरी चौक मार्गे गेल्यामुळं नवी चौक पूर्ण लॉक झालं होतं आणि जे शिवाजी चौकातून गाड्या होत्या ते सर्व स्टॉप करत म्हणजे आहे त्या ठिकाणी। 1 नंबरची गाडी पण पुढे जात होती आणि लास्ट नंबरची गाडी पण पुढेच नव्हती। त्याच्यामुळं एकच मार्ग जो पारंपरिक झाला तर रूट मोठा होईल आणि गाड्यांची म्हणजे व्यवस्थित सर्व सोयीनुसार होईल। आणि मला कबड्डीकरांना विनंती करायची की सर, आतापर्यंत ज्या मध्यवर्तीच्या इतिहासामध्ये की 2 परमिशन असं कधीच घडलं नाही की जे आमच्यासारखे जे युवक आहेत आता आमच्याकडे सगळे काम करणार असतील तर त्यांना प्रश्न पडला आहे की 2 परमिशन म्हणजे कोणत्या बेसिसवर, कारण आतापर्यंत कधीच झालं नाही। 2 परमिशन दिले तर मध्यवर्तीचं जे काम असतं की पूर्ण जी मध्यवर्ती विश्वस्त समिती आहे ती संपूर्ण रूटवर राऊंड मारत असते, गाड्या पुढे ढकलत असते, पुढे वादविवाद नसेल तर ते थांबवत असते। जर मध्यवर्तीच्या मागे तुम्ही 10 मिनिटाच्या मागे जर परमिशन देत असाल तर उद्या अजून पुढं भविष्यात, कारण सर तुमची जे जास्त अक्षिप्त बोलत नाही असं, पण तुमची बदली लागली सर परत म्हणजे 2 years 3 years आफ्टर, तर हे प्रत्येक मंडळ प्रत्येक मध्यवर्ती 10 मंडळ घेऊन नवीन मध्यवर्ती काढले, मग परत त्यांना परमिशन मिळेल का? याच्यानी समाजामध्ये थोडा संभ्रम निर्माण होतो की मध्यवर्ती कुणाकडे जायचं नेमकं। तर त्याच्यामुळे तर ज्या 70 वर्षापासून मध्यवर्तीचा परवाना आहे त्या मध्यवर्तीच्या परवान्यावर
पोलीस ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.